दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वसीम भैया खोजन मित्र मंडळाच्या वतीने स्वर्गवासी मुनीर अली खोजन यांच्या पुण्यतिथी बरसीनिमित्त रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरचे शुभारंभ लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष शीर्षल उडगे, लातूर जिल्हा शिवसेनाचे माजी संपर्क प्रमुख संतोष सोमवंशी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव अमर खानापुरे, माजी नगराध्यक्ष किरण उडगे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव मौलाना कलीमुल्ला, सामाजिक कार्यकर्ता ॲडव्होकेट लालासाहेब शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आले। या रक्तदान शिबिरमध्ये 128 रक्तदात्यांनी रक्तदान केले। तसेच रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले। यावेळी उपस्थितीमध्ये राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व तसेच वसीम भैया मित्र मंडळचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वसीम खोजन यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करेन की अशा भव्य दिव्य रक्तदान शिबिराचं आयोजन खोजन परिवाराच्या वतीनं करण्यात आलं आणि या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून विविध सर्व समाजातील गरजू पेशंट्सना या ठिकाणी या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मदत होणार आहे। असे रक्तदान शिबिर या शहरामध्ये सर्वांच्या माध्यमातून व्हावीत हीच या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मी सर्व औषधकाराकडनं तीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करणार आहे। खऱ्या अर्थानं रक्तदान शिबिर हे नुसतं रक्तदान शिबिर नाही, तर मी असं म्हणेन की रक्तदान शिबिर ब्लड डोनेशन केल्याच्या नंतर हे रक्त कोणाला जाणार आहे हे या ठिकाणी आपण सांगू शकत नाही। मी तर असं म्हणेन की माझे आत्ता श्रीशैलदादा उडगे या ठिकाणी या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाला होते, परंतु माझं त्यांचं जरी रक्ताचं नातं असलं तर खऱ्या अर्थानं आज खोजन परिवारानं या ठिकाणी रक्ताचं नातं सर्वांमध्ये या ठिकाणी दिलंय आणि या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मी एवढीच या ठिकाणी अपेक्षा असं व्यक्त करतो की खऱ्या अर्थानं रक्ताच्या नात्यापेक्षा हे नातं खूप मोठं आहे असं मी समजेन। कदाचित भविष्यात मला किंवा माझ्या परिवाराला सुद्धा खोजन परिवाराचं रक्त या ठिकाणी लागू शकतंय। या निमित्तानं मी पुन्हा एकदा खोजन परिवाराचे या ठिकाणी अभिनंदन करेन आणि सर्व शहरातील तरुणांना पुन्हा आवाहन करेन की अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करावं आणि आपल्या शहरातील पंचक्रोशीतील सर्व गरजू पेशंट्सना या ठिकाणी या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मदत व्हावी एवढीच या ठिकाणी अपेक्षा।